श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत खूप सिंपल आणि सुंदर अशी स्लीव्सची डिझाईन शेअर करणार आहे. आय नो की व्हिडिओ जास्त क्लिअर वगैरे आलेली नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एवढं दिसत नाही आहे. तरी पण मी आता इथे बनवलेली आहे डिझाईन. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. इथे मी आधी स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी आता आपली जी पहिली लाईन आहे तिथे डिझाईन काढून घेते. त्यासाठी आधी मी मेजरमेंट वाईज येथे पॉईंट काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला सुंदर असं त्याच्याभोवती मी फूल काढून घेते आहे. प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला फूल काढून घ्यायचं आहे. फूल काढून झाल्यानंतर एक वेल आपल्याला इथे क्रिएट करायची आहे. म्हणजे प्रत्येक जो आपला फूल आहे तो वेलीवरती छान फुललेला आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी वेल आहे तिथे आपल्याला पानंसुद्धा काढायची आहेत. तिथे प्रत्येक वेलीवरती मी 3-3च्या रेंजमध्ये पानं काढून घेतलेली आहेत. इथे पानं काढून झाल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता की मी जरा एल्बोच्या इथली जी आपली बॉर्डर असते तिथे जागा सोडून जरा वरच्या साईडने मी इथे डिझाईन क्रिएट केलेली आहे. तुम्हाला जर बॉर्डरला डिझाईन करायची असेल तर तुम्ही जागा सोडा आणि जर तुम्हाला बॉर्डरला डिझाईन नसेल सोडायची तर तुम्ही पूर्ण एल्बोच्या इथली जी आपली लाईन आहे तिथून चिटकून डिझाईन क्रिएट केली तरीही चालेल. मिडलचा जो आपला पार्ट आहे तो इथे मी हायलाईट करून घेते, कारण तिथे आपल्याला छान रेड अशी एक फिनिशिंग द्यायची आहे त्यासाठी. इथे आपली एल्बोच्या इथली जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर एल्बोच्या इथे बॉर्डर वगैरे नको असेल तर तुम्ही ही डिझाईन पूर्ण तिथे क्रिएट करू शकता. पण जर तुम्हाला बॉर्डर हवी असेल तर नॉर्मल वरती डिझाईन क्रिएट करा, म्हणजे बॉर्डरसाठी तुम्हाला जागा राहील. इथे आपली ही डिझाईन झाल्यानंतर आता आपला जो वरचा भाग आहे तिथे सुंदर अशी एक डिझाईन क्रिएट करूयात. इथे आधी मी मिडलचं जे पार्टिशन आहे ते करून घेते, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. इथे मिडलचं पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी मेजरमेंट वगैरे घेतलेलं नाही आहे. नॉर्मली अंदाजे मी इथे पॉईंट काढून घेतलेले आहेत आणि इथेसुद्धा आता मी फूल क्रिएट करणार आहे. इथेसुद्धा मी फूल क्रिएट करण्यासाठी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की आपण जे बॉर्डरच्या इथे डिझाईन काढलेले आहे ते फूल आणि आत्ता इथे जे मी फूल काढलेलं आहे त्या फुलामध्ये खूप फरक आहे. म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही एकच फूल इथे डिझाईन करू शकता, पण मी इथे 2 फुलं घेतलेली आहेत, 2 वेगळ्या शेपची. इथे आता डिझाईन क्रिएट करून झाल्यानंतर आता इथेसुद्धा आपल्याला वेल काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला प्रत्येक जो फूल आहे तो छान वेलीवरती फुलला आहे असं आपल्याला इथे दाखवायचं आहे. आता इथे वेल क्रिएट करून झाल्यानंतर आता त्या वेलीला आपल्याला इथे पानं काढून घ्यायची आहेत. इथे मी आता पानं काढून घेते. इथे पानं काढून झाल्यानंतर पुन्हा इथेसुद्धा आपल्याला आता रेड पेनचा वापर करायचा आहे, कारण इथे आपल्याला सुंदर अशी बॉर्डर क्रिएट करायची आहे त्यासाठी. इथे आता मी पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत आणि तिथे एक छोटे असे लाईन पण काढलेले आहेत. म्हणजे तुम्ही तिथे जरदोसी किंवा आणखीन कोणताही बीडचा वापर करून बुट्टा क्रिएट करू शकता त्यासाठी. आता मिडलचं जे पार्टिशन आहे तिथेसुद्धा मी रेड पेनने छान डिझाईन करून घेतलेला आहे. म्हणजे जो आपला मेन पॉईंट आहे तो इथे मी हायलाईट करून घेतलेला आहे. तिथे तुम्ही रेड किंवा तुमच्या ब्लाऊज अकॉर्डिंग तुम्ही कोणता कलर यूज केला तर तो खरंच खूप सुंदर दिसणार आहे. इथे आता आपली सुंदर अशी स्लीव्सची डिझाईन तयार झालेली आहे. याच्या आधीसुद्धा मी स्लीव्ज आणि फ्रंट नेकच्या डिझाईन शेअर केलेल्या आहे. तुमच्यासोबत तुम्ही पाहिलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, त्यासुद्धा नक्की बघा. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर चॅनल लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.